एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. आज उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार. मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे. दोन्ही ठाकरे एकत्र यावेत. आले तर आनंदच आहे ना. कुठल्याही दोन संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील, आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय नाही, मग महाविकास आघाडीमध्ये ह्यामुळं शिवसेना लांब जाईल असं वाटत नाही मग तुम्हाला? कसं ना, राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत करणार. म्हणजे ते महाविकास आघाडीत येतील असं म्हणायचं किंवा त्याचा अर्थ तसा बघूया ना काय होतंय. जर ते आले तर तुम्ही स्वागत करा. अर्थातच महाराष्ट्राच्या हितासाठी ते येणार असतील तर मी अर्थातच त्याचं स्वागतच करीन. ताई, तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की दोन्ही संघटना कोणत्याही एकत्र आल्याचा आनंदच आहे. महाराष्ट्राच्या मनासारखं होईल, तुमच्या मनात काय चिंता झाली? उद्धव ठाकरे बोलले महाराष्ट्राच्या जनतेच्या मनासारखं होईल, तुमच्या मनात काय? बाबा, माझ्या मनामध्ये पांडुरंगाला एकच साकडं घालतो. हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे आणि बळीराजा सुखी होऊ दे आणि या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, महाराष्ट्र समृद्ध होऊ दे, एवढंच सांगतो. असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याला काय आहे असं मला वाटतं. पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतंय? ते मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो. तो उचित वेळी मी सांगत असतो.